भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. प्राइज द लॉर्ड. आमचा प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचं अभिनंदन, नमस्कार. येशू तुला भेटतो कार्यक्रमासाठी तुम्हा सर्वांचं आम्ही स्वागत करत आहोत. आणि आजचा वचन तुमच्यासाठी आशीर्वादाचं असणार. आतापर्यंत तुम्ही गाणे ऐकले, प्रार्थना ऐकले. आता आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. करितकरास दुसरी पत्री 1 अध्याय 21 आणि 22 वचन. 2 Corinthians chapter 1 verse 21-22. जो आम्हाला अभिषेक करून तुमच्याबरोबर ख्रिस्ताच्या ठायी सुस्थिर करत आहे तो देव आहे. सुस्थिर करत आहे. त्याने आम्हाला मुद्रांकित केले व आमच्या अंतःकरणात आपला आत्मा हा विसार दिला. पुन्हा 21 वचन पाहूया. सुस्थिर करत आहे, सुस्थिर करत आहे. परमेश्वर आम्हाला पवित्र आत्म्याचा अभिषेक देतो, पण अभिषेक देते वेळी आम्हाला स्थिर करतो. कारण पवित्र आत्मा अभिषेक विशेष आहे.
येशू ख्रिस्तद्वारे आम्हाला तारण भेटते, पापापासून तारण भेटते, शैतानाच्या चुंगलापासून सुटकारा भेटते. येशू तारणारा आहे. एकमेव देव जगांचा तारण करण्यासाठी तो स्वर्गातून उतरून आला. तो तारणारा आहे. तिमोथेकरांस पहिली पत्री 1:15 लिहिलेलं आहे. तिमोथेयांचं पहिली पत्री 1:15 पापी लोकांना तारण्यास येशू जगात आला. आणि येशू सर्व रोगींना बरं करतो. तुम्ही मत्ती 8:17 मॅथ्यू 8:17 मॅथ्यू 8:17 येशूने काय केलं? आमचे विकार त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले. येशू फक्त आमच्या पाप नेला एवढं नाही, पापाला पण उचललं. त्याबरोबर आमचे विकार, आमची कमजोरी, आमचे रोग सगळं आपल्या अंगावर घेतले. लूक 4:40 पाहत आहे. लूक 4:40 लूक 4:40 संध्याकाळच्या वेळी, सूर्यास्ताच्या वेळी ज्या सर्वांची माणसे नाना प्रकारच्या रोगाने पिडलेले होते त्यांना त्याने त्याच्याकडे आणले आणि त्याने त्याच्यातील प्रत्येकावर हात ठेवून त्यांना बरं केलं. येशू सर्व रोगींना बरं करतो, सर्वांचा रोग काढून टाकतो. त्याबरोबर येशू आणखीन एक आम्हाला आशीर्वाद देतो. ते काय? पवित्र आत्मा. येशूनं म्हटलं लूका 24:49 लूक 24:49 लूका 24:49 पहा, माझ्या पित्याने देव केलेली देणगी मी तुमच्याकडे पाठवतो. तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत यरूशलेम शहरात राहा. आणि प्रेषितांची कृती 1:5-8 ॲक्ट्स 1:5-8 प्रेषितांची कृती 1:5 कारण योहानाने पाण्याने बप्तिस्मा केला खरा, पण तुमच्या बप्तिस्मा थोड्याच दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. पवित्र आत्म्याने परमेश्वर तुम्हाला डुबून काढेल, भरपूर करेल. आणि 8 पण तो पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, सर्व यहुद्यात, शोमरणात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. म्हणजे पवित्र आत्मा देवाची देणगी आहे आणि पित्या परमेश्वराच्या ते प्रवचन आहे. देव बापाने वचन दिलं योएल 2:28 योएल 2:28 जोएल 2:28 देवाने काय वचन दिले? यानंतर असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करेल. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील आणि तुमच्या तरुणांना दृष्टांत होतील. हो, देवबापाने पवित्र आत्म्याच्या वरदानाचा आम्हाला वचन दिलेलं आहे. पण त्यासाठी आम्हाला तो सुस्थित करतो, तयार करतो. कारण हे पवित्र आत्मा प्राप्त केल्यानंतर तुमचे वागणे, तुमचं चालणं योग्य असायला पाहिजे, नाहीतर पवित्र आत्मा तुम्हाला सोडून निघून जाईल. म्हणून पहिलं तुम्हाला स्थिर करतो. ठाऊक आहे का, शिष्यांना येशू सांगितल्यानंतर येशू ओलिव नावाचा त्या पर्वतातून वरती स्वर्गामध्ये उचलला गेला. त्यानंतर त्यांनी काय केलं, सरळ वरच्या मजल्यामध्ये येऊन बसले आणि प्रेषितांची कृती 1:14 पाहत आहे, ॲक्ट्स 1:14 आणि तिथं येऊन हे सर्वजण आणि त्या संगीते स्त्रिया येशूची आई प्रार्थना व विनंती करण्यात तत्पर असत. प्रार्थनामध्ये राहिले 10 दिवस त्याने देवापाने स्थिर केला. आणि 10 दिवसानंतर पेंटेकोस्टच्या दिवसामध्ये प्रेषित 2:4 ॲक्ट्स 2:4 तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जशी त्यांना वाचा दिली तसे ते निरनिराळ्या भाषेतून बोलू लागले. म्हणजे देव बापा आम्हाला सुस्थिर करतो, आम्हाला तयार करतो. शिष्य येशू बरोबर 3.5 वर्ष होते, तरी सुद्धा
हे पवित्र आत्मा मिळून घेण्याच्या अगोदर ते प्रार्थनामध्ये राहिले, वाट पाहत राहिले. नंतर आत्मा मिळाल्यानंतर ते जबरदस्त देवाची सेवा करू लागले. त्यांना बघून सगळे घाबरायला लागले. तुम्ही प्रेषितांची कृती आहे 4:13 पहा. प्रेषित 4:13 ॲक्ट्स 4:13. तेव्हा पेत्रांचे व योहानाचे धैर्य पाहून तसेच ते निरक्षर व अन्य आणि इसम आहे ते जाणून ते आश्चर्य करू लागले आणि येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखले. अहो इथं शिकलेलं नाही आहे, शाळेमध्ये गेले नाही, पण एवढं चांगलं धैर्याने कसं भाषण करतात. ते प्रेषितांची कृती 4:8 ॲक्ट्स 4:8 प्रेषित 4:8. तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्यांना म्हणाला, त्यांच्याशी बोलू लागला, अहो लोकाधिकारीनो व वडीलजनांनो ऐका. तो घाबरला नाही. हा पेत्र एक स्त्रीला बघून घाबरून पळायला लागला, माणसांना बघून पळू लागला. कारण येशूला पकडल्यानंतर शिष्य त्याच्याबरोबर होते. पण तिथं एकाने सांगितलं, अरे पेत्रा तू येशू बरोबर होता ना. नाही, मी येशूला ओळखत नाही. 3 वेळा येशूनं त्यांनी नाकारलं. पण हा पवित्र आत्मा प्राप्त केल्यानंतर किती धैर्याने बोलतो बघा. पवित्र भरपूर झाला आणि बोलू लागला. लोक चकित राहिले, हे कसं बोलू लागला. हे पवित्र आत्मा आहे. देवबाबा तुम्हाला पवित्र आत्मा देण्यासाठी वचन दिलेलं आहे आणि पवित्र आत्मा देतो. पवित्र आत्मा तुम्हाला बल प्राप्त होतो आणि पवित्र आत्मा प्राप्त केल्यानंतर तुम्ही कुठेही साक्षी म्हणून उभे राहाल. प्रेषितांची कृती आहे 9 अध्याय त्याच्या 3 वचनामध्ये ॲक्ट्स 9:3 या सौल नावाचा एक इसम तो दिमिश्काजवळ जात असताना अकस्मात त्याच्या भोवती आकाशातून प्रकाश चमकला. 4 तो खाली पडला, जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपल्यावर ऐकली, हे शौला शौला माझा छळ का करतोस. पुढचं वचन, तेव्हा तो म्हणाला, प्रभू तू कोण आहेस. त्याने म्हटले, ज्या येशूचा तू छळ करतो तोच मी आहे. काट्यावर लात मारणे हे तुला कठीण आहे. 6 वचन तो म्हणतो, प्रभू मी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. उठ नगरात जा, म्हणजे तुला काय करायचे तुला सांगण्यात येईल. तुझी काय इच्छा आहे प्रभू. 8 वचनामध्ये त्याला शहरामध्ये त्याला डोळे दिसत नाही आता. तेव्हा त्याला काही दिसेना. 3 दिवस आंधळा होता. आणि 9 वचनामध्ये पण 3 दिवस तो उपवासामध्ये आणि प्रार्थनामध्ये राहिला. 3 आंधळ्यासारखा झाला व त्याने काही अन्न पाणी घेतले नाही 3 दिवस. आणि पुढे देवबापा काय म्हणतो अनन्याला, ते 9 अध्याय त्याच्या 11 वचनामध्ये 9:11 प्रेषितांची कृती 9:11. अरे तो बघा तो प्रार्थना करत आहे. 3 दिवस प्रार्थनामध्ये झाला. स्थिर झाल्यानंतर 9 अध्याय 15 वचनामध्ये 9 अध्याय 15 वचन प्रेषितांची कृती 9:17 9:17 पाहत आहे. अनन्या म्हणतो, शौल भाऊ तो वाट्याने येत असता तो ज्या प्रभूने म्हणजे येशूने तुला दर्शन दिले त्याने तुला पुन्हा दृष्टी यावी व तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावेस म्हणून मला पाठवले आहे. 3 दिवस त्याला देवाने स्थिर केलं. नंतर पवित्र आत्म्याची भरपूर त्याला दिलं. आज तुम्ही पवित्र आत्म्याचं वाट पाहत आहे का. पण तुम्ही तयार व्हायला पाहिजे, तुम्ही स्थिर व्हायला पाहिजे. हे पवित्र आत्मा मिळवून गमवायचा नाही, घालवायचा नाही. 1 शामुएल 9 अध्याय 26 वचनामध्ये 1 शामुएल 9:26 सकाळी ते पहाटे सुटले व सूर्योदयाच्या सुमारास शौल दाब्यावर होता. त्याला शामुएलने हाक मारून म्हटले, उठ मी तुझी स्वानगी करतो. शौल उठला आणि तो व शामुएल असे दोघे पार पडले. 27 वचनामध्ये पुढचं वचन, गाव संपतो तेथे खाली उतरत असता शामुएल शौलाला म्हणाला, आपल्या गाड्याला
पुढे जाऊ दे. त्याप्रमाणे तो पुढे गेला. नंतर तो अंमळ थांब, मी तुला परमेश्वराचा संदेश ऐकवतो. म्हणजे थीट उभा राहा. तो त्याला तयार केलं. तो घरात तो तयार होऊन निघाला. आणि 10 अध्याय पहिल्या वचनामध्ये 10:1 मध्ये आता शामूएल म्हणतो, मग शामूएलने तेलाची कुपी घेऊन शाऊलाच्या मस्तकावर ओतली व त्याचे चुंबन घेऊन म्हटले, परमेश्वराने तुला हा अभिषेक केला आहे, तो त्याच्या वतनाचा अधिपती व्हावे म्हणूनच का. पहा, हा 3 दिवस चालत आला आणि शामूएलकडे राहिला, तिथे तयार झाला, स्थिर झाला. नंतर त्याला अधिपतीचा अभिषेक भेटतो आणि शाऊल इस्रायलचा पहिला राजा झाला. आज तुम्हाला पण परमेश्वर पवित्र आत्म्याद्वारे अधिकार देतो, सामर्थ्य देतो. पण त्यास तुम्ही तयार झाले का, स्थिर झाले का? प्रभूमध्ये स्थिर व्हा, त्याच्या वचनामध्ये स्थिर व्हा. नंतर देवबापा तुम्हाला अभिषेकाने भरेल. प्रेषितांची कृती 10 अध्याय 24 वचनामध्ये, ॲक्ट्स 10:24. तिसऱ्या दिवशी पेत्र कैसरियास पोचला तेव्हा कर्नेलिय आपल्या नात लगाना व इष्ट मित्रांना जमवून त्याची वाट पाहत होता. आणि 30 वचनामध्ये कोर्नेलियस काय म्हणतो, कर्नेलिय म्हणाला, आज 4 दिवस झाले मी आपल्या घरी तिसऱ्या पहिरी प्रार्थना व उपास करत होतो, तेव्हा पहा तेजस्वी वस्त्रे परिधान केलेला एक पुरुष माझ्या पुढे उभा राहून म्हणाला. म्हणजे कोर्नेलियसला देवाचं दर्शन भेटला. सर्व तो म्हणाला, पेत्रा हे योपा शहरामध्ये, त्याला बोलवून घे आणि तो तुला वचन सांगणार. 4 दिवसाच्या अगोदर ताबडतोब त्याने आपल्या सेवकांना पाठवले योपा शहरामध्ये पत्राला बोलवून आणायला. पण इथे 4 दिवस तो वाट पाहत राहिला, तयार होत राहिला, स्थिर होत राहिला. ते त्याच्या मित्रगण, त्याच्या नातेवाईक सगळ्यांना एकत्र केला. आणि 4 दिवस ते म्हणतो, 4 दिवसा अगोदर म्हणतो, आणि म्हणतो आता तुम्ही देवाच्या सन्निधानामध्ये आम्ही एकत्र झालेलो आहे. आता तुम्हीच सांगा देवाने तुम्हाला काय सांगितलं. आणि पेत्रा वचन सांगत बसला. प्रेषितांची कृती 10 अध्याय 41 वचनामध्ये, 10:41, प्रेषित 10:41 मध्ये. तरी हे प्रकटीकरण सर्व लोकांना नाही, पण जे साक्षी देवाने पूर्व निवडले त्या आम्हाला केले. त्या आम्ही तो मेलेल्यातून उठल्यानंतर त्याच्याबरोबर खाणेपिणे केले, आमच्याबरोबर देवापणे दर्शन दिला. आणि 42 वचनामध्ये, त्याने आम्हाला अशी आज्ञा केली की लोकांना उपदेश करा व साक्ष द्या की देवाने नेमलेल्या असं जिवंतांच्या व मेलेल्याच्या न्यायाधीश येशू आहे. येशू न्याय करणार आहे. आम्हाला अभिषेक केलं साक्षी म्हणून, म्हणजे साक्षी व्हायचं आहे आणि देवाच्या न्यायाला आम्ही वाचवायला पाहिजे. 43 पुढच्या वचनामध्ये असं पेत्र भाषण देत बसला. हा म्हणतो, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्याला प्रत्येकाला त्यांच्या नावाने, येशूच्या नावाने पापाची क्षमा मिळेल, अशी साक्ष सर्व संदेश ते त्याच्याविषयी म्हणतात. येशूवर विश्वास ठेवलं तुमच्या पापाची क्षमा होईल. हे पापाचे क्षमा म्हटले. आणि 44 वचनामध्ये, वर्स 44 मध्ये, पेत्राचे भाषण चालू असतानाच वचन ऐकणाऱ्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला. पुढचं वचन, ते सर्व अन्य भाषामध्ये बोलू लागले. मग परराष्ट्रावरही पवित्र आत्म्याच्या दानाचा वर्षाव झाला आहे असे पाहून पेत्राबरोबर आलेल्या विश्वास ठेवणाऱ्या व सुद्धा झालेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटले. हो, येथे अन्य जातीचे लोक आहेत, हे देवाकडून दूर गेलेले लोक आहेत. आम्ही यहुदी आहे, देवाचे लोक आहे, इस्रायली आहे, आम्हाला पवित्र आत्मा भेटला वरच्या मजल्यामध्ये. पण इथं या रोमी शहरामध्ये, ससरिया शहरामध्ये कसं पवित्र आत्मा उतरतो? का ते 4 दिवस ते स्थिर झाले, पवित्र आत्म्यासाठी तयार झाले. म्हणून ते वचन ऐकताच, पेत्र भाषण करत असताच पवित्र आत्मा जबरदस्त उतरला. कारण त्यांनी मनामध्ये, देवबापा आमचे पापाचे क्षमा कर,
कारण येशूच्या नावाने पाप क्षमा भेटते. हे त्यांनी प्रार्थना केली असेल. नंतर येशूच्या साक्षी आम्हाला पण व्हायचं आहे, त्यांनी प्रार्थना केला असेल. पेत्राने वचन संपवलं नाही, एकट्यात पवित्र आत्मा उतरला. आज पण तुम्ही पवित्र आत्माचं वाट पाहत आहे का? आज येशूकडे प्रार्थना करा, देवा मला आत्म्याने भर प्रभू राजा, पवित्र आत्माने भर. पवित्र आत्मा देवाची देणगी आहे, स्वर्गाचं बक्षीस आहे. याकूब 1:17 म्हणत आहे, याकूब 1:17, जेम्स 1:17 काय म्हणत आहे? प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे, स्वर्गातून आहे. ज्याला विकार नाही व जो फिरण्याचा चायत जात नाही, अशा ज्योती मंडळाच्या पित्यातून ते उतरते. आमच्या पित्या परमेश्वर स्वर्गामध्ये आहे, ज्योती मंडलमध्ये आहे. या त्याचं वरदान आहे पवित्र आत्मा. हे पवित्र आत्मा मिळवून घ्या, तेव्हा जगातील शैतानाला, अशुद्ध आत्म्याला तुम्ही जिंकू शकाल. कारण पवित्र आत्मा एकच आत्मा आहे, जगातील करोडो अशुद्ध आत्म्याचा पराभव करतो. हालेलुया. सामना करणारा एकच आत्मा पवित्र आत्मा. शैतानाचा आत्मा असू दे, वाईट आत्मा असू दे, दुष्ट आत्मा असू दे, अशुद्ध आत्मा असू दे, त्यांच्या टक्कर देणारा एकच आत्मा पवित्र आत्मा आहे. त्या आत्माने भरून घ्या, म्हणजे तुम्हाला कोणी सामना करू शकणार नाही. लूका 10:19 मध्ये, लूका 10:19 लूक 10:19 येशूने म्हणाला, पहा मी तुम्हाला साप व विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हाला काही एक बांधणार नाही. काही शैतान अशुद्ध आत्मा तुमच्यावर वार करू शकत नाही. गणना 23 अध्याय 23 वचनामध्ये, गणना 23 नंबर्स 23 याकोबावर काही मंत्र तंत्र चालायचं नाहीत. इस्रायलावर काही चेटूक चालायचं नाही. यथा काली याकोब इस्रायल यांच्याविषयी असे म्हणतील, देवाने केवढे कार्य केले. हो, काय जादू मंत्र तुमच्यावर चालणार नाही. पवित्र आत्मा तुमच्या भोवती राहताना, तुमच्यावर असताना कोणी शैतानाच्या सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. असा पवित्र आत्मा आम्हाला पाहिजे. पण त्यासाठी तुम्ही तयार व्हा. तर पवित्र आत्मा मिळण्याची एकच गोष्ट मी सांगतो. प्रेषितांची कृती 2:38 ॲक्ट्स 2:30 प्रेषितांची कृती 2:38. पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा, पहिले तुमच्या पापाचा पश्चाताप करा. देवबापा मी असे पाप केले, मला क्षमा कर म्हणा. व तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बप्तिस्मा घ्या, पाण्यामध्ये डुबून बप्तिस्मा घ्या. असं म्हणू नका, लहानपणी मी लहान बाळ असताना माझ्या अंगावर पाणी फेकले, त्याच्याने चालणार नाही. येशूच्या नावाने बप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. पवित्र आत्मा पाहिजे. पापाची क्षमा मागा, येशू प्रभू माझ्या पापाची क्षमा कर. तुमच्या माझ्या पापासाठी एकमेव देव वधस्तंभावर खिळलेला, तो मार खाल्ला, रक्त वाहिला, आमच्यासाठी काढला गेला, तो जिवंत उठला, आज पण जिवंत आहे. चला प्रार्थना करूया. जीसस, आमेन. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हालेलुया, ग्लोरी. त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे. त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे. शैतानी बंधनातून आपणास सोडविले, शैतानी बंधनातून आपणास सोडविले. तारक तो सामर्थ तो येशू दे युगा युगा है.
तारक तो सामर्थ तो येशू दे युगा युगा है आहा हालेलुया ओहो ओसना आहा हालेलुया ओहो ओसना गाओ हालेलुया 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 हालेलुया. पवित्र देवबाबा तुझे आभार मानितो प्रभू, आमच्या पापांसाठी आमच्या पाप मिटवण्यासाठी तो स्वर्गातून तो जगामध्ये मानव म्हणून आला आणि आमच्यासाठी किती चांगलं काम काय केलेलं आहे. आणि आमचं सर्व पाप तो आपल्या अंगावर घेऊन बदस्तंभावर किडलेला गेला, मारले गेला, गाडले गेला, पण तो तिसरं जिवंत उठला प्रभू राजा. आज पण येशू ख्रिस्त जिवंत आहे. आज पण जे कोणी मन पश्चाताप करतात, देवा आपण मी पुष्कळ पाप केले, मला क्षमा कर, रक्ताने मला शुद्ध कर, असं म्हणणारा प्रत्येकानं तो स्वीकार कर प्रभू. आता येशूच्या रक्ताने सर्व पाप काढून त्यांना शुद्ध कर प्रभू. तुझ्या लेकर बनव प्रभू राजा. आणि पाण्यामध्ये डुबून बपतिस्मा घेऊ दे. कुठलाही आजूबाजूमध्ये चांगला आत्मिक कलिशामध्ये चर्चमध्ये जायला पाहिजे आणि पवित्र आत्मा घ्यायला पाहिजे. आणि मला पवित्र आत्मा दे म्हणणार ना प्रभू. 120 शिष्यांना तो वरच्या मजल्यामध्ये 10 दिवस तयार करून स्थिर करून पवित्र आत्मा दिला. पण सौलाला एक घरामध्ये 3 दिवस उपास प्रार्थना करताना त्याला अभिषेकाने भरलं. आणि ससरिया शहरामध्ये कोर्नेलियोच्या घरामध्ये ते 4 दिवस वाट पाहत राहिला, त्यांना स्थिर केला आणि पवित्र आत्मा दिला. आज पण प्रभू त्यांना स्थिर कर प्रभू, तयार होऊ दे आणि पवित्र आत्माचं वरदान त्यांना दे प्रभू, सामर्थ्य दे प्रभू. या जगामध्ये शैतानाला जिंकायला पाहिजे, पापाला जिंकायला पाहिजे आणि सर्व आजारपणा निघून जायला पाहिजे, ते आरोग्याने राहायला पाहिजे. असं तो पवित्र आत्माने भर प्रभू, त्यांना बलवंत कर प्रभू. आणि प्रत्येक जागामध्ये त्यांना साक्ष म्हणून उभा कर प्रभू. त्यांच्या घराच्या कामामध्ये, त्यांच्या नोकरीमध्ये, आमच्या मुलाबाळांच्या शिकवणीमध्ये पवित्र आत्मा त्यांना साथ देऊ दे, त्यांना स्थिर कर, त्यांना भरपूर आशीर्वादाने भर प्रभू. येशूच्या नावाने मागितो म्हणा एक प्रभू राजा. आमेन आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. देवबाबा तुम्हाला आशीर्वाद करो. पुढच्या रविवारी पुन्हा भेटू दुपारी 3 वाजता. गॉड ब्लेस यू. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8856653531 किंवा 9833333722 किंवा 932334246995.